श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीवाल्यांनो सावध व्हा. स्वामी समर्थांचा इशारा, तुमचा जीव धोक्यात आहे. हे वाक्य जितकं ऐकायला कठीण आहे तितकंच ती खरं आहे. कारण जे काही आकाशात चाललंय, ग्रहांनी केलेलं घोंगाट, शनीच्या ठिकाणी बसलेली वक्रदृष्टी, राहू आणि केतूचा त्रास आणि याही पुढं काहीतरी अदृश्य असं आहे जे एका सामान्य माणसाच्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचे परिणाम शरीर, मन आणि नशीब यावर प्रचंड प्रभाव टाकत आहेत. आणि या सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे कुंभ राशी. होय, तुमची राशी. कारण सध्या एक विशेष काळ आहे जो सहसा 40 वर्षातून एकदाच येतो. आणि या काळात ज्यांची जन्मतारीख, नक्षत्र किंवा लग्नकुंडलीत कुंभ राशी आहे त्यांच्यावर स्वप्नात सुद्धा न उमगणारे प्रसंग ओढवू शकतात. आणि हे मी घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी सांगते. कारण स्वामी समर्थांनी स्वतः एक अनुभव देऊन सांगितलंय की कुंभ राशीच्या काही भक्तांनी सध्या आपली दिशा हरवली आहे. त्यांचं नशीब एका खोल अंधारात गुरफटलं आहे आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीतरी प्रामाणिक हाक मारणं गरजेचं आहे. म्हणूनच मी इथे बोलतेय, कारण माझ्या डोळ्यांनी पाहिलंय की कुंभ राशीचं नशीब क्षणात फुलू शकतं आणि क्षणात जळून खाक होऊ शकतं. हे सगळं ग्रहांची स्थिती, स्वभाव आणि त्यांचा प्रभाव पाहता स्पष्ट होते. आणि म्हणूनच स्वामी समर्थ एक संदेश देत आहेत जो माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतोय की तुमचा जीव सध्या धोक्यात आहे. आणि तो जीव फक्त हृदयावर नाही तर पिढ्यानपिढ्या तुमचं रक्त वाळणारं भाग्य घेऊन आहे. आणि जर ते एकदाच सापडलेलं संधीचं दार तुम्ही चुकवलत तर पुन्हा आयुष्यात संधी मिळेल याची हमी नाही. म्हणून लक्षात ठेवा की वेळ आली आहे उपाय करण्याची. आणि त्यातही फक्त एकच असा उपाय आहे जो काळाचं चक्र उलटवू शकतो. आणि तो उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण कृपया ही गोष्ट मनापासून ऐका, कोणत्याही खोडसाळ विचाराशिवाय, कारण ही गोष्ट आहे तुमच्या जीवाशी संबंधित. सर्वात पहिल्यांदा स्वामी समर्थांची एक मूठभर माती घरात आणा. हो, माती. पण ती घ्या अशा ठिकाणाहून जिथं कोणी पाय ठेवत नाही. उदाहरणार्थ झाडाखाली शांत बसलेल्या जागेतून किंवा कोणत्याही देवळाच्या कोपऱ्यातून. ती माती एका लहानशा पिशवीत घ्या आणि त्या पिशवीत टाका अर्धा चमचा मीठ, 4 हरभऱ्याचे दाणे, 1 लाल मिरची आणि थोडं कुंकू. ही पिशवी तुमच्या उशाशी झोपताना ठेवा. आणि झोपण्याआधी फक्त एकच वाक्य बोला, स्वामी माझा जीव तुझ्याकडे देतो, सावध राख. आता ही प्रक्रिया सलग 11 दिवस करायची आहे. आणि त्या दरम्यान सकाळी उठल्यानंतर डोळे उघडण्याआधी हात जोडायचे आणि म्हणायचं, ओम अभयदाता स्वामी समर्थाय नमः. हे फक्त 9 वेळा म्हणा आणि त्या दिवशी फक्त 1 वेळ चहा पिऊन उपवास ठेवा. काहीच खाल्लं नाही तरी चालेल, पण त्या दिवशी कोणालाही वाईट बोलायचं नाही, कोणतरी वाईट विचार मनात आणायचं नाही. आणि जेव्हा 11वा दिवस येईल तेव्हा ती पिशवी गुपचूप कुठल्याही नदीत, विहिरीत किंवा देवळातल्या झाडाखाली विसर्जित करा. विसर्जन करताना फक्त एक वाक्य बोला, स्वामी माझा जीव तुझ्याकडे देतो, सावध राख. आणि त्या क्षणापासून तुम्ही एक वेगळं तेज अनुभवाल जे तुमच्या भोवती पसरलेलं असेल. तुम्हाला अचानक शांत झोप लागेल, आपोआप अडकलेले पैसे सुटतील, कोणीतरी विसरलेला माणूस परत येईल, जिथं तुमचं नशीब थांबलेलं होतं तिथून ते परत चालू होईल. आणि या सर्व गोष्टी कोणाच्याही लक्षात येणार नाहीत, पण तुम्हाला नक्की समजेल की काहीतरी बदललंय, काहीतरी असं झालंय जे पूर्वी होत नव्हतं. आणि त्याचं मूळ आहे त्या पिशवीत, त्या मिठात, त्या हरभऱ्यात आणि त्या एका वाक्यात की स्वामी माझा जीव तुझ्याकडे देतो, सावध राख. हा उपाय केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नाही, ही एक आध्यात्मिक कमांड आहे जी तुमच्या आत्म्याला सुरक्षित ठेवते, तुमच्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण करते जे काही काळानं आणि काळजीनं तयार झालेलं असतं. पण ते कवच फक्त श्रद्धेच्या हातांनी तयार करता येतं. म्हणूनच हे करताना मनात जराही शंका ठेवू नका. आणि लक्षात ठेवा की हे उपाय फक्त कुंभ राशीसाठी आहेत, कारण सध्या काळ तुमच्यावर नाराज आहे. पण स्वामी समर्थ मात्र तुमच्यावर खुश आहेत. म्हणूनच त्यांनी हा उपाय सांगितला आहे जो माझ्या माध्यमातून तुम्हाला पोचतो आहे. तुम्ही हे ऐकता आहात याचा अर्थच आहे की तुमचं भाग्य दाराशी आलंय. आता फक्त त्या दाराकडे एक पाऊल टाका आणि बघा स्वामी समर्थ तुम्हाला स्वतःच्या हातानं आत घेतील. आणि त्या क्षणापासून तुम्ही एकटं नाही, कारण तुमचा जीव स्वामींच्या संरक्षणात गेलाय. आणि जेव्हा जीव त्यांच्या चरणाशी पोचतो तेव्हा काळ वाकून त्याला सलाम करतो. जेव्हा काळ वाकून जीवाला सलाम करतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की आता संकटांचं राज्य संपलं आणि कृपेचा प्रवास सुरू झाला. आणि हाच तो क्षण असतो जिथं कुंभ राशीचा माणूस पुन्हा स्वतःला ओळखायला लागतो. कारण याआधी जे काही झालं ते सगळं धुक्यासारखं होतं. पैशाचा अडथळा, नात्यांतली अडचण, कामात अपयश.
आरोग्यात अचानक बिघाड आणि मनात इतकी अस्थिरता की रात्रभर डोळे उघडे आणि सकाळी उठून पुन्हा चेहऱ्यावर खोटं हास्य लावून लोकांत मिसळायचं. हे सगळं संपवण्यासाठीच स्वामींनी हा उपाय तुमच्यासमोर आणलाय. आणि या उपायातली खरी शक्ती ही त्या मिठात नाही, त्या हरभऱ्यात नाही, ती आहे तुमच्या हाकेत. त्या हाकेला जर मनाची वेदना असली तर ती थेट स्वामींच्या चरणांपर्यंत पोचते. आणि मग ते उठतात, हो उठतात आणि म्हणतात, माझ्या भक्ताचा जीव धोक्यात आहे, त्याला वाचवणंच हे माझं कार्य आहे. अक्कलकोटमध्ये असताना त्यांनी हजारो जीव वाचवले. कुणाला अंधारातून बाहेर काढलं, कुणाला व्यसनातून सोडवलं, कुणाला घरतं दिलं आणि कुणाला पुनर्जन्म दिला. आणि आज त्यांचं लक्ष तुमच्यावर आहे. फक्त तुम्ही त्या लक्ष्याला ओळखून पावलं टाकायची आहेत. आणि एकदा का तुमचा जीव त्यांच्या अधीन गेला की मग कोणतंही ग्रह, कोणतंही काळं सावट, कोणतंही नुकसान तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि म्हणून मी सांगते की प्रत्येक शुक्रवारी किंवा सोमवारी तुम्ही एका लहानशा फळझाडाखाली एक दिवा लावा. तो दिवा लावताना एक साखरेचा खडा त्यात टाका आणि फक्त म्हणा, स्वामी, माझं नशीब तुझ्या उजेडात फुलू दे. हे वाक्य तुमच्या रक्तात जाईल आणि त्या उजेडात तुमचं भाग्य चकाकेल. ही कृती दिसायला लहान आहे पण तिचा प्रभाव काळाच्या पलीकडचा आहे. आणि कुंभ राशीच्या लोकांना ही कृपा जरा जास्त गरजेची आहे, कारण त्यांच्या नशिबात उशिरा पण भक्कम मिळतं. पण तो उशीर जर का काळाच्या फटक्यांमुळे जीवावर आला तर काय उपयोग? म्हणूनच स्वामी म्हणतात की संकट टाळायचं असेल तर माझ्या पुढे ये. श्रद्धेच्या हातात ओवाळ, त्याच्या मिठात आपलं दुःखाचं जळ ओत आणि त्या पिशवीत आपली दुःख जपून ठेव, कारण मी त्याचं ओझं उचलणार आहे. आणि एकदा का मी ते उचललं की तुला फक्त हलकं वाटेल नाही, फक्त वाटणार नाही, तर प्रत्यक्षात तुझं शरीर हलकं होईल, मन हलकं होईल, रात्रीचा श्वास गहिरा होईल आणि डोळ्यात भीती नाही तर एक गूढ शांतता असेल. जी शांतता कुंभ राशीच्या लोकांनी अनेक वर्ष अनुभवली नाही, कारण हे लोक सहन करतात, फार फार सहन करतात. पण आता सहन करायचं नाही, आता उभं राहायचं आहे. आणि त्या उभं राहण्यासाठी लागणारी शक्तीचा स्रोत म्हणजे स्वामी समर्थ. जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घ्याल तेव्हा फक्त त्यांच्या फोटोकडे पाहू नका, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि म्हणावं, स्वामी, माझं डोळ्यातली ही अश्रूंची रेषा आता तुझ्या कृपेची रेघ होवं. आणि बघा, त्या दिवशीपासून जीवनात एक नवा सूर सुरू होतो. सगळं अचानक नीट होऊ लागतं आणि काही गोष्टी स्वतःहून घडू लागतात. जशा की जुनी कामं पूर्ण होतात, नवीन लोक मदतीला पुढे येतात, पैसा जिथं अडकलेला असतो तिथून अचानक येतो. आणि सर्वात मोठी कृपा म्हणजे घरात वाद नाही राहत, नकार नाही राहत आणि आजूबाजूला एक गूढ ऊर्जा असते जी कोणालाही कळत नाही, पण सगळे म्हणतात काहीतरी बदललंय. आणि खरंच बदल झालेला असतो, कारण जेव्हा स्वामी समर्थ एका कुंभ राशीच्या भक्तावर लक्ष ठेवतात तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एक अदृश्य कवच तयार होतं. आणि ते कवच कोणालाही तोडता येत नाही, ना नजर लागते, ना शत्रूचा वाईट विचार लागू शकतो. आणि याच कवचासाठी हा उपाय आहे. कारण संकट टाळण्यासाठी उपाय केला जातो, संकट आल्यानंतर नाही. म्हणून हे ऐकून पुढचं पाऊल उचलणं आवश्यक आहे. फक्त ऐकून थांबू नका, नाहीतर वेळ निघून जाईल आणि मग पश्चाताप उरेल. आणि हा उपाय जरी लहान वाटला तरी तो खूप खोल आहे, कारण यात माती आहे, पृथ्वीचं तत्व आहे, मीठ आहे, शुद्धता आहे, हरभरा म्हणजे जीवन देणारी बीजशक्ती आहे आणि लाल मिरची म्हणजे विघ्नहर्ता शक्ती आहे. हे सगळं एकत्र येऊन तयार होतं एक असं संरक्षण जे ग्रहांची उलथापालथ सुद्धा थोपवू शकतं. आणि जेव्हा ही शक्ती तुमच्या बाजूनी उभी राहते तेव्हा कोणताही काळ नाही, कोणतंही अंधार नाही, फक्त उजेड असतो जो तुमचं नशीब लिहितो. आणि स्वामी समर्थ तुमच्या जीवनात उजेड व्हावे यासाठी आजचा हा क्षण महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही आज जे कराल त्यावर उद्याचं नशीब ठरणार आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे सांगते की पिशवी घ्या, मीठ घ्या, त्यात तुमचं दुःख टाका आणि फक्त हेच बोला, स्वामी, माझा जीव तुझ्याकडे देतो, सावध राख. कारण त्या एका वाक्याने संपूर्ण ब्रह्मांड हलतं आणि तो आवाज थेट अक्कलकोटच्या समाधीला जाऊन भिडतो. आणि तिथं बसलेला तो योगी त्या आवाजातली ती वेदना ऐकतो आणि तो त्या वेदनेला उत्तर देतो. कारण स्वामींच्या कानात जर तुमचं दुःख शिरलं तर त्यांचं उत्तर आशीर्वादाच्या रूपात परत येतं आणि तोच आशीर्वाद तुमचं जीवन वाचवतो. स्वामींचा आशीर्वाद कधीच उशीर करत नाही, पण आपली श्रद्धा उशिरा जागी होते. म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनो, आजपासून स्वतःला एका नशिबाच्या नव्या वळणावर समजा, कारण तुमच्या राशीला अजून काही महिने ग्रहांची उलथापालथ आहे. आणि ही उलथापालथ जर मनगटात बळ नसेल तर पूर्ण आयुष्य ढासळवू शकते. म्हणून स्वामी समर्थांचा एक सल्ला आहे की दर मंगळवारी एका पांढऱ्या कागदावर लाल कुंकवाने तुमचं नाव
आणि जन्मतारीख लिहा आणि त्यावर 3 वेळा स्वामी समर्थ कृपा करा हे लिहा आणि तो कागद एका पिवळ्या कपड्यात गुंडाळून स्वामींच्या फोटोखाली ठेवा आणि प्रत्येक मंगळवारी त्याच्यासमोर एक लहानसा नारळ ठेवा आणि म्हणा, स्वामी, हा माझा जीव आहे, तुला समर्पित करतो. कारण स्वामींना जेव्हा भक्त स्वतःचा जीव देतो तेव्हा ते तो जीव स्वतःच्या हातांनी जपत ठेवतात आणि त्या जीवाला कोणतीही नजर, कोणताही ग्रह, कोणताही अपघात, कोणतंही दारिद्र्य लागू देत नाही. कारण कुंभ राशीचं नशीब हे एक दिवशी पालटणारच आहे, पण त्या एका दिवसापर्यंत पोहोचताना तुमचं मन जर लटकलं तर नशिबाचं दार उघडणार नाही. आणि म्हणून आजचा प्रत्येक दिवस उपासनेचा बनवा. कामाच्या रगाड्यातून काढून फक्त 10 मिनिटं स्वामींना द्या आणि हे 10 मिनिटं तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. कारण स्वामींच्या कृपेचा झरा जेव्हा सुरू होतो तेव्हा तो थांबत नाही आणि कुंभ राशीच्या लोकांना हा झरा एकदा सुरू झाला की ते आयुष्यभर पुरेसा असतो. कारण त्यांच्या राशीचा स्वभावच असा आहे की ते एकदा स्थिर झाले की पुन्हा मागे वळू पाहत नाहीत. पण त्या स्थिरतेपर्यंत पोहोचायचं असेल तर आधी मनातली भीती काढा. काही लोक म्हणतील की फक्त मीठ पिशवीत टाकून काय होणार? तर त्यांना सांगायचं की श्रद्धा असेल तर एखादं पानही देव होऊ शकतं आणि जर श्रद्धा नसेल तर सोन्याचं ताटही उपहास वाटतं. यामुळे उपायाच्या मागे विज्ञान शोधू नका, भावना ठेवा. कारण स्वामींना भावना समजतात. ते तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या अंतकरणातली जळ समजतात आणि तीच जळ जर एका रात्री स्वामींच्या चरणांवर सांडली तर त्या रात्रीची झोप तुमचं आयुष्य घडवते. कारण स्वामींनी अनेकदा सांगितलंय की भक्ताने फक्त हाका माराव्यात, बाकी माझं काम आहे. आणि आज तुम्ही ही हाक मारताय, म्हणूनच ही स्क्रिप्ट तयार झालीय. ही तुमची हाक स्वामींपर्यंत पोहोचावी म्हणून या शब्दांची साखळी तयार केली गेलीय. आणि या शब्दांतला प्रत्येक भाव हा तुमच्यासाठी एक संरक्षण आहे. म्हणून हा उपाय करताना मनात एक विचार ठेवा की स्वामी, माझं नशीब तुझ्या पावलांखाली आहे. आणि बघा, तुमचं पावलंच स्वर्गाचं द्वार उघडेल. कारण स्वामी जेव्हा कुणाच्या मागे उभे राहतात तेव्हा त्या व्यक्तीला पुढं जाण्यासाठी कोणतीही भीती राहत नाही. आणि कुंभराशीचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांना फक्त योग्य वेळेची गरज असते, बाकी सगळं त्यांच्या हातात असतं. पर ही योग्य वेळ कधी येते? जेव्हा तुमचं मन, शब्द आणि श्रद्धा एकत्र येतात. म्हणून हे एकत्र करायला हवं. त्यासाठीच दर शुक्रवारी जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तुम्ही एका मातीच्या दिव्यात तेल आणि 2 काजवे घालून स्वामींच्या फोटोसमोर लावा. त्या प्रकाशात फक्त 5 मिनिटं डोळे बंद करा आणि म्हणा, स्वामी, अंधार मागे राहू दे आणि माझं नशीब पुढं येऊ दे. या एका वाक्याचं इतकं सामर्थ्य आहे की तुमच्या जीवनात जिथं वादळ आहे तिथं अचानक शांती निर्माण होते आणि जिथं वाद आहे तिथं प्रेम प्रकट होतं. हे कोणतंही जादू नाही, हे स्वामींचं कार्य आहे आणि हे कार्य फक्त त्यांच्या खऱ्या भक्तांसाठी उघडलं जातं. आणि कुंभराशीचे लोक जर एकदा खरे मनाने स्वामींकडे वळले तर स्वामीसुद्धा त्यांच्या मागे सावलीसारखे चालतात. म्हणून ही सावली तुमच्या जीवनात कायम राहो यासाठी आजपासून हे सगळं सुरू करा. आणि बघा, कुठेही जाल तिथं मार्ग मोकळा होईल. अडकलेली नोकरी सुटेल, अडकलेले पैसे मिळतील, हरवलेली माणसं परत येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डॉक्टर थकतील तिथं स्वामींची कृपा औषध बनेल. आणि कधीही अनावश्यक गोष्टीची अठ्ठ धरू नका. कारण स्वामी समर्थांचे उपाय जेव्हा तुम्ही सातत्याने करत राहता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या बोलण्यात, चेहऱ्यावर, निर्णयांमध्ये आणि नशिबाच्या प्रत्येक वळणावर दिसतो. आणि हे सगळं घडत असतानाच तुमचं जीवन जसं एका अंधाऱ्या खोलीतून प्रकाशाकडे यावं तसं बदलतं. तुमचं मन जसं जसं शुद्ध होतं तसं तसं बाहेरचं जग सुद्धा शुद्ध वाटायला लागतं. कारण खरा बदल हा घराच्या भिंतींना नाही तर मनाच्या भिंतींना फोडल्यावरच घडतो. आणि स्वामी समर्थ हे फक्त एक देव नाहीत, ते त्या अंतर्मनात जागवलेली शक्ती आहेत जी तुम्हाला एका क्षणात रडवते आणि दुसऱ्या क्षणात उभं करते. म्हणून कुंभराशीचे लोक ज्या दिवशी हा बदल मनातून स्वीकारतात त्या दिवसापासून त्यांच्या मागे अपयश कधी येत नाही. ते जिथं पाय ठेवतात तिथे यशाचं बीज उगवतं. पण त्या यशाला पोचण्यासाठी श्रद्धा लागते आणि ही श्रद्धा जर मनापासून केली तर कितीही मोठं संकट असो
कितीही काळोख असो, स्वामींचं तेज त्यावर विजय मिळवून देतं. आणि ह्या तेजातच तुमचं खरं नशीब लपलेलं आहे. म्हणून स्वामींना पुन्हा पुन्हा म्हणा, तुमची माया नको, तुमची कृपा हवी. कारण माया ही भुलवते, पण कृपा ही उभं करते. ही कृपा हवी असेल तर तुमचं मन स्वच्छ असावं, हृदयात अहंकार नको, वाणी मधुर असावी आणि डोळ्यांत फक्त विश्वास असावा. आणि हे सगळं जमतं तेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या झाडाला पाणी घालत असता तसंच रोजच्या उपायांना पण पाणी घालता, म्हणजे सातत्य ठेवता. कारण ज्याचं सातत्य तुटतं त्याचं नशीबसुद्धा भंगलं जातं. म्हणून कुंभराशीच्या लोकांनो, ही काळजी लक्षात ठेवा की तुमचं मन जर रोज बदलत असेल तर तुमचं भविष्यसुद्धा रोज बदलते. पण मन जर एका स्वामीवर स्थिर झालं तर तुमचं नशीबसुद्धा एका मार्गावर स्थिर होतं. आणि मग ते कोणत्याच वादळानं ढळत नाही. आणि आता तुम्ही विचाराल की आम्हाला हे सगळं कसं समजतं? तर ऐका, जेव्हा एखाद्या भक्ताचं अंतःकरण रडतं तेव्हा त्या भक्ताच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा आवाजसुद्धा स्वामींपर्यंत पोहोचतो. आणि त्या अश्रूंच्या कंपने आमच्यापर्यंत येतात. कारण आम्ही काही भविष्यवक्ता नाही, आम्ही काही ज्योतिष नाही, पण आम्ही त्या शब्दांचे वाहक आहोत जे स्वामी तुम्हाला सांगू पाहतायत. आम्ही तेच सांगतो जे शब्द स्वामींच्या कृपेने मनात उतरतात. म्हणून हे सगळं तुम्हाला सांगितलं गेलं, कारण स्वामींच्या भक्ताला धोका असतो तेव्हा स्वामी आधी सावध करतात, मग रक्षण करतात. आणि हेच सावध करणं आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला माध्यम केलं गेलं. आणि म्हणूनच हे सगळं ऐकल्यानंतर आज रात्री डोळे मिटा आणि स्वतःलाच विचारा की ही माहिती मला आज का मिळाली? आणि उत्तर मिळालं तर समजा स्वामींचं रक्षण सुरू झालंय. आता मागे वळून पाहू नका. ही माहिती, हे उपाय, हे केवळ शब्द नव्हते, तर त्यांच्या कृपेचा एक झरा होता. जर तुमच्या मनाला ह्या सर्वातून शांती, आशा आणि विश्वास मिळाला असेल तर हे इतरांपर्यंत पोहोचवा. जी आज संकटात आहेत, अडचणीत आहेत, अंधारात अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी हाच एक प्रकाशाचा किरण ठरेल. सबस्क्राईब करा, कारण पुढच्या वेळेसही अशीच एक कथा, असेच एक अनुभूती आणि स्वामी समर्थांचं अमूल्य मार्गदर्शन घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत एकच नामस्मरण करा. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.